पिंपळनेरमध्ये श्री सगर वंशीय समाजाच्या गुणवंतांचा दिमाखदार सन्मान। शिक्षणाच्या बळावरच समाजाची सर्वांगीण प्रगती शक्य असून नव्या पिढीने स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उच्च प्रशासकीय पदांवर विराजमान होऊन समाजाचे नाव उज्ज्वल करावे असा सूर पिंपळनेर येथे आयोजित भव्य गुणगौरव सोहळा 2026 मध्ये उमटला। श्री सगर वंशीय समाज शिक्षण प्रसारक संस्था धुळे आणि महाराष्ट्र राज्य जिरेमाळी समाज सेवा संघ धुळे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट ज्ञानेश्वर गोविंदराव एखंडे होते। नारायणजी धोंडू नवले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, तर चंद्रकांतजी बागुल यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून सोहळ्याची सुरुवात झाली। या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता मोठी स्वप्ने पाहून कठोर परिश्रमांच्या जोरावर प्रशासकीय सेवेत जाण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले। या सोहळ्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळविणाऱ्या तब्बल 350 विद्यार्थ्यांना तसेच MPSC उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले। सोबतच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला। या सोहळ्याला समाज बांधव, पालक, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर। सहसंपादक अनिल बोराडे। सगरवंशी शैक्षणिक प्रसारक संस्था व जिरेमाळी सेवा संघाच्या वतीने आज पिंपळनेर येथे धुळे जिल्ह्यातील व नाशिक जिल्ह्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार समारंभ गुणगौरव सोहळा आयोजित केलेला होता। या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। यापुढे देखील अशाच पद्धतीने एकत्रितपणे सर्व संघटनांनी एकत्र येऊन कार्यक्रम करावे अशी या ठिकाणी सर्व प्रमुख पाहुण्यांनी त्या ठिकाणी मागणी केली आणि सर्व समाजाने या कार्यक्रमाला भरभरून असा प्रतिसाद दिला। साधारणतः जवळपास 400 विद्यार्थ्यांची नावं आलेली होती, पण 200 ते 250 विद्यार्थ्यांची या ठिकाणी उपस्थिती होती।